26चा रणसंग्राम मनवा स्पर्श 11 नरपड आणि आई एकवीर एंटरप्राइजेस अल्लाडी हा सामना. पहिला बॉल अनिकेत राऊत प्राईड ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट. पहिलाच बॉल एका हाताने जेल घेण्याचा प्रयत्न परंतु हा जेल सुटला. ड्रॉप कॅच. यानंतर शिवदैवत सालवड आणि हितेश आरामशी पंचाळी दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. आता गेला सामना आपण परिपूर्ण करणार आहोत त्याची नोंद घ्या. 4 षटक 20 मिनिटांमध्ये परिपूर्ण करावी लागतील. पुढील बॉल योग्य पद्धतीने हात चेंडूची पिचिंग होताना पाहायला मिळाली. पहिला बॉल एकदा वाले आणि दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा पुढे येऊन स्टेप आउट झाले. ऑन साइडला बॉल चाललाय डीप मध्ये फिल्डर नाही आणि बॉल दन 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 करत सीमा रेषा पार. वाळवळ प्रीमियर लीग चौकार 4. तिसऱ्या चेंडूवरती चौकार येतोय आणि धावांची गती 5 या अंकावरती. हे पाहायला मिळते 5 धाव फलकावरती. हर्ष माध्यमातून हा चौकार आला. हर्ष आणि निखिल ही ओपनिंग पेअरची जोडी जी पाहायला मिळते मनवा स्पर्श 11 नरपड या टीमच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला स्वतः संगमाला आहेत आणि स्टार आयकॉन खेळाडू म्हणून पाहायला मिळत आहेत अनिकेत राऊत. मोठा अनुभव त्यांचा पाहायला मिळतोय. याही वेळेस बॉल एक टप्पा चौकार पाहायला मिळतोय. कुठल्याच प्रकारचा चान्स या ठिकाणी दिला नव्हता. आउटफील्ड अतिशय वेगवान आहे. आउटफील्ड खूपच फास्ट आहे आणि म्हणूनच हा चौकार पाहायला मिळतोय. धवनची गती जाऊन पोचताना पाहायला मिळते 9 या अंकावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. P1चं षटक पॉवर प्ले आणि षटक क्रमांक पहिलं आपण पाहू शकाल. पहिला बॉल 1 धाव, दुसरा बॉल निर्धाव, तिसरा चौकार आणि चौथाही चौकार. पुढील बॉल बॅक टू बॉलर हा चेंडू आला होता. डीप मध्ये बॉल चाललाय. 1 पेक्षा जास्त धावा मिळू शकतायत डेफिनेटली आणि 2 धावा हर्ष त्या ठिकाणी परिपूर्ण करतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते या 2 धाब्यांच्या माध्यमातून ती म्हणजेच 11 रन्स. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. या षटकाच्या माध्यमातून अंतिम बॉल लेग ब्रेकचा वापर या ठिकाणी करताना पाहायला मिळतात आणि OUT या ठिकाणी आपण पाहू शकाल. चेंडू स्टॉप करू शकले असते या ठिकाणी बॅटर परंतु त्यांना वाटलं की स्टंपला चेंडू लागणार नाहीये आणि जर स्टॉप केला असतं तर डेफिनेटली नॉट आउट हे सिग्नल आलं असतं. पण त्यांच्या माध्यमातून जो नवीन रूल आहे तुम्ही चेंडू स्टॉप करू शकतायत परंतु यावेळेस 11 या धावसंख्येवरती पहिला विकेट. जेव्हा 11चा आकडा येतो तेव्हा क्रिकेटमधील 11 खेळाडूंचं मोलाचं योगदान म्हणून म्हणतात ना टीमचा फुल फॉर्म काय तर T फॉर टुगेदर, E फॉर एव्हरीवन, A फॉर अचीव अँड M फॉर मोर आणि ती या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या आहे 11 मनवा स्पर्श 11 नरपड या टीमची. धर्मेश पाटील षटक क्रमांक 2 साठी येतोय गोलंदाजी करण्यासाठी. आई एकवीरा एंटरप्राइजेस अल्लाडी या टीमच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी करण्याकरिता. पहिला बॉल लेट कट केलं. या बॉलला 1 धाव डेफिनेटली त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. धावांची गती 12 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक उत्साहवर्धक क्रिकेटचा आनंद आम्ही घेत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. एक चांगली स्पर्धा जी आपण पाहू शकाल. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चतुरस्त्र गोलंदाजी जी पाहायला मिळाली.
पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू डॉट, अशा पद्धतीने हे 2 चेंडू आतापर्यंत पाहायला मिळालेत षटक क्रमांक 2 चे. दुसरं षटक हे पॉवर प्लेचं पाहायला मिळते. तटीय सर्कलच्या बाहेर 3 फिल्डर नियुक्त केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आहे, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आहे आणि डीप मिड विकेट आहे. 1 धाव परिपूर्ण होते. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसरा चेंडू निर्धावाला आणि तिसऱ्या बॉलवर 1-1-0-1 हा नेहमीच हेल्पलाईन नंबर आहे जो आपण पाहिलाय फायर ब्रिगेडसाठी. जेव्हा 100 100 नंबर येतो तेव्हा हेल्पलाईन नंबर आहे पोलिसांचा 101, फायर ब्रिगेड 102 ॲम्ब्युलन्स अँड 103 ट्रॅफिक कंट्रोल, अशा प्रकारचे हे हेल्पलाईन नंबर पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. डीप मध्ये येऊन हा चेंडू स्टॉप केलाय. तत्पूर्वी धावा जरूर पाहायला मिळतील. चांगल्या पद्धतीने 3 धावा या चेंडूवरती परिपूर्ण. धावांची गती 16 रन्स हे पाहायला मिळत आहेत. पुन्हा पुढील बॉल, पुल केलं बॉलला आणि पुलचा फटका पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल. आमच्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी हा येतोय वडवळ प्रीमियर लीग षटकार 6. 22 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. खूप चांगला फटका निमिष पाटील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून योग्य पद्धतीनं यावेळी बॅटचं टॉपेज पाहायला मिळालंय. चेंडू हवेत आहे परंतु लँडिंग सेफ आहे या चेंडूची आणि म्हणूनच या चेंडूवरती 2 धावा मिळतील. आणि या 2 धाब्यांनी संघाची धावसंख्या 2 षटकानंतर 12च्या सरासरीने 24 धावा. प्रथम फलंदाजी करताना मनवा स्पर्श 11 नरपड, 1 गडी बाद 24. षटक क्रमांक 3 मधील पहिला चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. हा व्हाईट बॉल आहे. 1 धाव मिळाले. एकेरीच्या माध्यमातून धावांची गती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 25 रन्स, 25 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. अनिकेत राऊत त्यांना आपण पाहू शकाल. प्राईड ऑफ अल्लाडी अँड प्राईड ऑफ पालघर. यावेळेस चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळालाय. सन्माननीय कुणालदादा पाटील प्राईड ऑफ मांडे यांचं आगमन झालंय. हिंदश्री सन्माननीय कुणालदादा पाटील प्राईड ऑफ मांडे आणि त्यांचं आपण करूया वळवळ प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय चांगलं असं व्यक्तिमत्व, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि त्यांचं आगमन होत आहे वळवळ प्रीमियर लीग 2026 मध्ये. षटक क्रमांक 3 आपण पाहू शकाल. तिसरं षटक अनिकेत राऊत यांना आपण पाहू शकाल. टेनिस बॉल क्रिकेट मधील एक मोठं नाव जे आपण नेहमीच पाहिलंय आणि मैदानाच्या आतमध्ये कूल माइंडेड, डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर ठेवून खेळणारे गोलंदाज आणि फलंदाज जे पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच मोठमोठी मैदानं हॅलो चेक हॅलो ऑन साइडला यावेळेस फटका फसलाय. फटक्यामध्ये होती थोडीशी कमी आणि क्षेत्ररक्षकाने दिली झेल टिपण्याची हमी.
यावेळेस कमबॅक करतायत अनिकेत राऊत चांगल्या पद्धतीनं. एक खासियत आहे, त्यांची शैली आहे. मोठमोठी मैदानं गाजवलेत महाराष्ट्रभर, ज्यांच्या नावाची चर्चा होते ती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी कोण विसरेल. गोलंदाजीमध्ये जो बोलबाला पाहायला मिळाला आणि जे दातृत्व त्यांनी या ठिकाणी दाखवलं आणि म्हणूनच आज महाराष्ट्र अनिकेत राऊत यांच्याकडे एक वेगळ्याच नजरेने आपुलकीने पाहू लागला असं व्यक्तिमत्व म्हणजेच प्राईड ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट अनिकेत राऊत यांना आपण पाहू शकाल गोलंदाजी करताना. 28 धावा फलकावरती आहेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. विभव राऊत चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आलेत. बॅटिंग ॲट नंबर 4. यावेळेस मान सन्मान दिला गेला. एक धाव पाहायला मिळाले. डिफेन्सिव्ह माइंडसेट या ठिकाणी पाहायला मिळाला. एकेरीच्या माध्यमातून हे धावसंख्या पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती 29 धावा. अर्पण कानडे यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं गुणलेखन जे आपण पाहू शकाल डे 1 मध्ये. 29. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3चा आणि अनिकेत प्रमोद राऊत यांच्या स्पेलचा 2 षटकातील शेवटचा बॉल. चांगल्या रीतीने हा देखील चेंडू होता. हा मोठे फटके देत नाहीयेत अनिकेत राऊत या ओव्हरमध्ये. यावेळेस थोडीशी घाई केली होती परंतु चांगलं कॉल इन या ठिकाणी केलं आणि म्हणूनच एकेरीवर सॅटिस्फाय झाले. 10च्या सरासरीने 30 धावा या येताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकाल वळवळ प्रीमियर लीगचं हे पर्व 7 आहे. 7 वर्षांची परंपरा. अर्थात ही स्पर्धा आपण जी डे 1 मध्ये पाहू शकाल. उमरोळीचं हे खूप सुंदर मैदान आणि या मैदानावरती खेळण्यासाठी एक वेगळाच आनंद निर्माण होतो. क्रिकेट म्हटलं की आपल्या सामाजिक जीवनामध्ये जो काही त्रास असतो, थकवा असतो, ट्रेस असतो, त्या सर्व गोष्टी आपण कुठे विसरतो? ती विसरतो आपण या क्रिकेटच्या मैदानामध्ये. म्हणूनच ही क्रिकेटची पंढरी आहे आणि जेव्हा जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये येतो तेव्हा तेव्हा एक वेगळाच आनंद येतो, वेगळाच आत्मविश्वास येतो. सर्व टेन्शनवरती एकच मात्रा, ती आहे क्रिकेटची मात्रा. आणि म्हणूनच आज सर्वांचा आवडीचा विषय अर्थात क्रिकेट. पहिलाच बॉल ऑन साइडला लॅप स्वीप केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. फक्त एकच धाव, 2 धावेचा प्रयत्न. कॉलिंग मध्ये गडबड आणि म्हणूनच धोक्याची घंटा वाजली. पंतने सांगितलंय OUT रन आउट, बॅटर आउट. धन्यवाद डीजे विग्नर त्यांच्या माध्यमातून देखील अतिशय चांगले सॉंग्स प्ले करताना या ठिकाणी आपण पाहू शकाल. डे 1 चर्चेत राहिली स्पर्धा. ज्याप्रमाणे प्रतिसाद मिळालाय लाईव्ह चॅट मध्ये आपण नेहमीच प्रशंसा या ठिकाणी करताना पाहायला मिळालंय. जे ऑनलाईन वॉच करतायत ओम साई स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती आणि अतिशय चांगल्या प्रकारे मग ऑफलाईन असू दे ऑनलाईन असू दे या स्पर्धेचा बोलबाला आपण पाहिलेला आहे. चांगलं रीतीचं मॅनेजमेंट कसं असावं या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. चांगलं क्रिकेट, सुंदर क्रिकेट, मनमोहक आणि नेत्रदीपक क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. वडवल मैत्री संघ आयोजित वडवल प्रीमियर लीग च हे पर्व 7 उत्कर्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय. नो डाऊट एक कॅलिबर बॅटर आहे परंतु या ठिकाणी थोडं शांत पाहायला मिळालंय डे 1 मध्ये. परंतु हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये नेहमीच आपण चढ उतार पाहतो. ऑन साइडला फटका छान आहे. ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळालाय. फॉरवर्ड लेग मध्ये फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. एकच धाव मिळेल. उत्कर्ष अकाउंट ओपन करतो या मॅच मध्ये. एका धावेने संघाची धावसंख्या 32. 32 धावा. धाव फलकावरती संध्याकाळचं हे सत्र जे आपण पाहू शकाल. अतिशय चहू बाजूने प्रेक्षकांचे मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. कामावरून सुट्टी झाली आणि घरी न जाता मॅचचा आनंद, कारण की क्रिकेट आमचा प्राण आहे आणि क्रिकेट म्हटलं की एक वेगळाच आनंद मिळतो आणि म्हणूनच हे प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. आपले हार्दिक स्वागत. चांगला फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक, लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह, चौकार 4.
36 धावा फलकावरती 36. आणखीन एक प्रहार ऑन साइडला फील्डर डीप मध्ये आहेत त्या क्षेत्रामध्ये झेल परिपूर्ण महत्वाचा विकेट पाहायला मिळतोय कारण की हा विकेट पाहायला प्राइजलेस विकेट. निखिल पाटील चांगले बॅटर होते, चांगली बॅटिंग करत होते, परंतु यावेळेस मात्र डगआउट मध्ये परतताना स्वतःवरती निराश, हताश आणि नाराज होताना बॅक टू पवेलियन गॉन. हिंदुश्री सन्माननीय कुणालदादा पाटील मांडे गावचं अनमोल रत्न आणि साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं रोख रक्कम तब्बल 25,000 रुपये आल्याबद्दल एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा धन्यवाद व्यक्त करूयात. अतिशय दिलदार असं व्यक्तिमत्व जे पाहायला मिळत आहे आणि म्हणतात ना की आयुष्याचं चित्र हे मात्र नेहमीच उन्हाळ्यासारखं असतं आणि पावसाळ्यासारखं असतं. त्याच्यामध्ये आनंदाचे पावसाळे असतात, दुःखाचे उन्हाळे असतात आणि या आनंदाच्या आणि दुःखाच्या प्रवासामध्ये जे आपल्यासोबत नेहमीच राहतात असं व्यक्तिमत्व अर्थात सन्माननीय हिंदश्री कुणालदादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अतिशय चांगलं असं व्यक्तिमत्व. स्कोरबोर्ड आहे 38. 38 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 40 बाईक ज्याने जिंकल्या आणि ISPL चा अंतिम सामनाचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट वकड्यांचा वंडर बॉय केतन मात्रे याला पण बघितलं आणि अर्णव कानडे. मी तुम्हाला सांगेन की 38 बाईक जिंकल्यानंतर 39वी बाईक डेला जिंकली आणि 40वी बाईक केतन मात्रे यांनी नाईटला जिंकली. एकाच रात्री 2 बाईक मिळवल्या आणि महाराष्ट्राचा बायकर मॅन म्हणून तब्बल 40 बाईक आपल्या नावी करताना केतन मात्रे यांना आपण पाहिलंय. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती कुशल आपण पाहू शकाल. चांगला फटका यावेळेस पाहायला मिळतोय. बिटवीन द गॅप हा फटका खेळलेत. टीप मध्ये फिल्डर आले तर एक्स्ट्रा कव्हरला चुकी झाली, चुकीला माफी नाही. हा येतोय वर्ल्ड प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार 4. आपण व्यासपीठावरती बोलणार आहोत. सन्माननीय हिंदश्री कुणालदादा पाटील साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय आणि मी विनंती करतोय आदरणीय अक्षय पाटील सर आपणास आपल्या शुभ हस्ते सन्माननीय हिंदश्री कुणालदादा पाटील साहेबांचं सनातन सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. वडवल प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मुख्य व्यासपीठावरती आपण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत एक दिलदार माणूस जो पाहायला मिळतोय अर्थात हिंदश्री कुणालदादा पाटील साहेब आणि त्यांचा पण करूया वडवल प्रीमियर लीग मध्ये आदरणीय अक्षयजी पाटील सरांचे शुभ हस्ते सनातन सन्मान. 45 रन्स 45 धावा फलकावरती. तीन चेंडूचा खेळ होतोय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगल्या पद्धतीने यावेळेस धावा येताना पाहायला मिळते. 2 आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 47 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळाली. 47 रन्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. माती नीती आणि संस्कृती यांच्याशी जोडलेलं व्यक्तिमत्व अर्थात सन्माननीय हिंदश्री कुणालदादा पाटील साहेब आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे सौजन्य केलं गेलं रोख रक्कम 25,000 रुपये. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. परफेक्ट यॉर्करचा प्रयोग केला होता गोलंदाजाने. 2 धावेचा प्रयत्न आहे आणि डेफिनेटली या 2 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या
50 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. थोडंसं करेक्शन या ठिकाणी केलं गेलंय. विलमॅन असेल तर आपण या प्लीज. आम्ही किती वेळा बोलतो अंतिम बॉल जो पाहायला मिळाला. उत्कृष्ट चांगली बॅटिंग करतोय. सिंगल डबल वरती त्याचा खेळ पाहायला मिळालाय. याही चेंडूवरती 2 धावा, 3 धावेचा प्रयत्न आणि अंतिम चेंडूवरती 3 धावा, 3 धावेने संघाची धावसंख्या 53. 53 धावा झाल्या. 54चं लक्ष आपण मुख्य व्यासपीठावरती वळूया. सन्माननीय हिंदश्री कुणालदादा पाटील साहेब मांडेगावचा अनमोल रत्न आणि साहेबांचा आपण करूया यथोचित सनातन सन्मान. मी सन्माननीय दीपेशजी दत्तात्रय पाटील साहेब आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय हिंदश्री कुणालदादा पाटील साहेबांचं यथोचित सनातन सन्मान आपण वाडवळ प्रीमियर लीग चे पहिले तर मी आभार व्यक्त करेल की ती आपण मला इथे आमंत्रित केलं आणि वाडवळ म्हणून फार वर्षांनी कुठल्या तरी व्यासपीठावर येतोय. कारण माझ्या आयुष्याची शैक्षणिक वर्ष, नोकरीची आणि कामधंद्याची वर्ष ही मागची 23 वर्ष मी बाहेरच राहतो. त्यामुळे भरपूर वेळेला आपली स्नेहसंमेलन होतात, आपले अधिवेशन होतात, ते उपस्थिती होऊ शकली नाही कधी. पण आज या निमित्ताने मांडेगावाने शाखेने ज्या क्रिकेट स्पर्धा भरवलेल्या त्यावेळेला माझी आपल्या सहकाऱ्यांसोबत, बंधुभावांसोबत ओळख झाली आणि तिकडे त्यांनी मला हे आमंत्रण दिलं की तुम्ही दादा या आणि एकदा बघा. आम्ही खूप वर्ष झाले करतोय. म्हटलं चला, जर आपल्या बंधुभावांनी एवढा मोठा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे तर तिकडे आपण खारबुडीचा एक छोटासा हिस्सा म्हणून आपलं एक सहकार्य असावं, म्हणून त्यासाठी मी आलो. कारण खरी मेहनत ही शारीरिक मेहनत आहे असं मी मानतो आणि जी शारीरिक मेहनत आपल्या कमिटी मेंबर्स, आपले समाजबंधू आणि तुम्ही सगळे इतर आपल्या वाडवळ समाजाचे सगळे भाऊबंधू इथे येऊन हा एवढा सोहळा पार सॅल्यूट आहे. आणि ह्याच दृष्टिकोनातून आपलं समाजाचं वाडवळ म्हणून, हिंदू म्हणून आपण कशा पद्धतीने आणखीन सक्षम आणि कशा पद्धतीने आणखीन शक्तिवान होऊ शकतो, ह्या अभ्यासू वृत्तीला आपण आणखीन पुढे कसं नेऊ शकतो, खेळासोबत उद्योगधंद्यांमध्ये आपण कसं उतरता येईल. आज ज्या पद्धतीने पालघर जिल्हा मोठा होत चाललाय, त्या जिल्ह्यामध्ये आपला समाज म्हणून जो सगळ्यात प्रगतिशील समाज आहे समजला जातो, ह्या प्रगतिशील समाजाची आणखीन कशी प्रगती करता येईल आणि कशा पद्धतीने याला सगळ्या शिखरांवर पोहोचवता येईल, ही सगळी जबाबदारी आपल्या तरुण वर्गांच्या खांद्यावर आहे. आणि त्यासाठी जिथे जिथे आपला तरुण वर्ग आपल्याला मेहनत करावी लागेल तिकडे आपल्या सगळ्या तरुण वर्गांनी मेहनतीस उपस्थित राहावं अशी मी स्वतः इच्छा ठेवतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अखंड भारत, जय सनातन. खूप खूप धन्यवाद साहेब. अतिशय चांगलं मार्गदर्शन आपल्या माध्यमातून मिळालं त्याबद्दल धन्यवाद. आपण आदरपूर्वक त्यांना पण व्हायचंय मुख्य व्यासपीठावरती. सेकंड इनिंगला सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये आणि तिथे या ऐकूया याच गावातील व्हॉइस ऑफ उमरोळी सन्माननीय संतोष पाटील सरांना. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. इथून मॅच पाहतोय आपण. सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला पाहिलं तर आई एकविरा संघ आपण पाहतोय, अल्लेलीचा संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मनवा स्पर्श 11 नरपड. 2 संघादरम्यान ही भिडत जिंकण्यासाठीचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. 54 धावांचं लक्ष आहे. इथून पहिला चेंडू हवेत चेंडू आहे आणि इथे विकेट मिळालाय मी म्हणेन. अनिकेत राऊत बॅक टू द डग आउट. आज जर अनिकेत राऊतचा विचार केला तर थोडस दुखापती मध्ये आहेत, हाताची थोडीशी इंजुरी आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर थोडं नाराज करताना आपल्या संघाला ज्या पद्धतीने संघ मालक आहेत, इथून जर पाहिलं तर ही इंजुरी नसती तर नक्कीच एक चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु आज तिन्ही मॅच मध्ये जर पाहिलं तर इथे थोडस नाराज केलंय.
हॅलो हॅलो थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी आपण पाहतोय एक मॅच शेवटची मॅच आहे ती आपण आजच्या दिवसामध्ये खेळवणार नाही, परंतु उद्या सकाळची मॅच जी आहे ती राजे छत्रपती क्रीडा संघ उमरेडी सेकंड पॅनल मधली दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच यांच्या विपक्षात असेल आई एकविरा एंटरप्राइजेस अल्लानी. या दोन्ही संघांनी लक्षात असू द्या की पहिली मॅच ही तुमची असणार आहे. पॅनल प्रमाणे आपण चालणार आहोत आणि उर्वरित ज्या मॅच असतील त्या पॅनल संपल्यानंतर पहिली मॅच ही राहिलेली मॅच असणार आहे. इथून पाहतोय चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक नो मॅच लँड आहे तिथे मात्र चेंडू पाहतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 लागेल. दोन धावांची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतो. एकंदरीत 2 धावा. सुरुवात थोडीशी खराब राहिली मी म्हणून अनिकेत राऊत याची. अनिकेत राऊतचा जर विचार केला तर टेनिस क्रिकेट जगतामधील एक मोठं नाव आहे, परंतु आज थोडीशी इंजुरी होती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इंजुरी या दुखापतीमुळे आज बॅटिंग झाली असं मी म्हणेन. इथून आपण पाहतो हवेत चेंडू आहे, मिस टाइम झाला चेंडू खाली रक्षक जज करतोय आणि सुंदर कॅच धीरजच्या वाचत आपल्याला म्हणतो धीरज ठाकूर त्या ठिकाणी आणि त्याच्याकडून चांगली कामगिरी झाली. इथून जर पाहिलं तर विकेट मिळतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत 2 गडीच्या मोबदल्यात आपल्याला राहत मिळेल. लाईव्ह दिसत नाही, लाईव्ह दिसत नाही. इथून आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिजे गतीश राऊत, छोटा विराट या नावाने प्रचलित आहे आणि विचार केला तर एक चांगला स्टायलिश खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. जेव्हा जेव्हा उमरेडची टीम प्रवास करते तेव्हा या गतीचं मोठा वाटा असतो, उत्सुकता असते खेळण्यासाठी. इथे पाहतो आपण समोरच्या दिशेने खेचला जबरदस्त फटका, चेंडू निघून जाईल का? मात्र नाही, तिथे चेंडूला थांबवतोय. रन्स मात्र 2 कंप्लीट करतील. या दोघींनी त्यावेळी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड झाले असतील 4 धावा. जिंकण्यासाठी आपण पाहतोय लक्ष जे ठेवला गेलाय 54 धावांचं. अजूनही जर पाहिलं तर 26 चेंडू शिल्लक आहेत आणि 26 मध्ये 50 बनवायचे. इथून 2 संघाला मी या ठिकाणी सूचित करेन आयोजकांच्या सूचनेनुसार की उद्याच्या दिवसातील पहिला सामना जर पाहिला तर राजे छत्रपती क्रीडा संघ उमरेडी आणि त्याच्या विपक्ष आणि तिचा टाइम जो आहे 9चा टाइम असणार आहे. 9:10 तुमचा पहिला चेंडू पडेल. हे मात्र शेड्यूल टाइम जो दिलेला आहे त्या शेड्यूल टाइमनुसारच या ठिकाणी खेळ होणार आहे. तर दोन्ही संघांनी उद्या ठीक 9 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्याचप्रमाणे दुसरा सामना हितेश आरएमसी पंचारी विपक्षात मनवा स्पर्श 11 नंतर ज्यांचं टायमिंग आहे 10चा, तर 10 मिनिटं लवकर येणं गरजेचं राहील तुम्हाला. आणि त्यानंतर तिसरा सामना आपण पाहतो शिवदैवत सालवड आणि आई एकरा एंटरप्राइजेस हा 10:50चा सामना आहे, त्यामुळे तुम्हाला 10 मिनिटं लवकर येणं गरजेचं असेल. त्याचप्रमाणे चौथी मॅच आपण पाहणार आहोत पाटील सेना केवळे या संघाला आपण 11चा टायमिंग दिलेला आहे. त्याच टायमानुसार तुम्हाला लवकरात लवकर येणं गरजेचं आहे. या 4ही संघांना मी विनंती करीन, या 6ही संघांना विनंती करीन की आपण शेड्यूल आहे तो आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. आपण या मैदानावर सकाळी लवकरात लवकर उपस्थित राहून ही मॅच पूर्ण करायची. उद्याच्या दिवसामध्ये आपण राहिलेली आजच्या दिवसातील एक मॅच प्लस आपण पाहतोय टॉपर 2 मध्ये जी लीग चे फॉर्मेट आहे तो देखील पूर्ण करणार आहोत. म्हणजे उद्याच्या दिवसात आपण थोडं बिझी असणार आहोत. त्यासाठी तुम्ही सकाळी मध्ये जर पाहिलं तर सकाळच्या या टाइमात आपण लवकरात लवकर येऊन
आम्हाला सहकार्य करायचं. जर संघ कोणता उपस्थित झाला नाही तर मुद्दा कुठली निर्णय नाही लक्षात असू द्या. जो काही कमिटी डिसिजन घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. हॅलो 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 आवाज दे. हॅलो हॅलो हॅलो. गतीसाठी एक पारितोषिक आहे. त्यांच्या ग्रुप कडून आपण पाहतोय राजे शिवछत्रपती या ग्रुप कडून आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहे. तिथून आपण पाहतोय विकेट थांबवण्यासाठी गतीशला पाठवलाय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सेफ्ट हँडने इथून खेळून काढलाय चेंडू. सिंगल रन्स या ठिकाणी बेल. सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर धावफलक जाऊन पोहोचते एकंदरीत 8 धावा. चांगली बॅटिंग जी दर्शवली गेली नरपट संघाकडून आणि विचार केला तर तब्बल 54 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. आतापर्यंत आपण पाहतोय ज्या 8 धावा बनवल्यात स्कोरकार्डवर. शशांक बाळा आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. इथून पाहतोय बॅकच्या रडार मध्ये चेंडू आहे. 1 बाउन्स निघून जाईल चेंडू ओव्हर द रोप. येतोय चौकार 4. पसरणार आहे त्यासाठी तुम्ही मित्रांनो काही करा हेच मी म्हणेन. पुढचा चेंडू असेल शशांक राऊत याचा. हो चेंडू चांगला होता. पायावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण केलंय चेंडूवर. रन्स मात्र कंप्लीट करतोय सिंगल. आपण पाहतोय प्राइज ऑन पाहायला मिळेल गतीश राऊत साठी प्राइज आहे. पण तो बघूया एक षटकार मारला तर तब्बल 500 रुपये कॅश प्राइज आहे गतीश साठी. हो फटका स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आहे. तिथे मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत फिल्डिंग करेल तोपर्यंत आणखीन 2 धावा त्या मॅच मध्ये ऍड होतील. पाहायला मिळेल 2 धावेने धावसंख्या 15 धावा जाऊन पोहोचले. दोन संघाचा जर आज विचार केला तर थोडासा बॅकफुटला कारण की 3 सामने केला राजे छत्रपती क्रीडा संघ उमरोळी. तिन्ही सामन्यामध्ये पराभूत होताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि यावेळेस पॉइंट टेबल मधून जर पाहिलं तर खूप मागे असताना राजे छत्रपती क्रीडा संघ उमरोळी आपल्याला पाहायला मिळतोय. उद्याच्या दिवसात आणखी 2 मॅच आहेत. इथून जर पाहिलं तर उद्याच्या दिवसामध्ये चांगला संघ इथे पाठवला जाईल का. यावेळेस येतोय चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार 4. ट्वेंटी 21 रन्स 21 धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती. आणि महत्वाचा हा फटका पाहायला मिळाला. गतीच्या बॅट मधून फटका येणं गरजेचं होतं आणि तेच इथे मात्र दाखवलं गेलंय. धावफलक 21 जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. इथून जर पाहिलं तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 मध्ये धावा अजूनही बनवायच्या आहेत. 33 धावा 18 मध्ये 33. 18 चेंडू 33 धावा. चला या लवकर आपण मॅच स्टार्ट करतोय. अंधार पसरला जातोय त्यामुळे कोणत्याही खेळाडूला इथे अडचण होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करतोय. कौस्तुभ राऊत या थोडं फास्ट या. ओके थँक्यू. जाऊया मॅच कडे. इथून पाहतोय गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय निमिष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
निशांत पाटील जिथे कुठे असतील प्लीज कमिटीशी संपर्क साधायचा आहे. निशांत पाटील, जाऊया मॅच कडे. यावेळेस फटका तर उडवलाय, परंतु चेंडू निघून जाईल का? इथून आपण पाहतोय पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. वन बाउंड, सीमा रेषे पार, येतोय चौकार, 4 धावा. पण पाहतोय आतापर्यंत हर्षिकने थोडस इम्प्रूव्ह केलंय आपल्या टीमसाठी, स्वतःला गरजेचं आहे. इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग वापरले. धावसंख्या इथून 4 ने वाढेल. 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, सिप शॉट खेळलाय, परंतु तिथे थोडस फंबल पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक होता बॅकअपला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर एका धावेचं रूपांतर 2 मध्ये कन्वर्ट करताना आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावेने धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 27 धावांची आवश्यकता आहे. एकंदरीत 54 धावांचं लक्ष आपण पाहतोय स्कोर कार्डवर. निमिष पुन्हा एकदा सज्ज असेल पुढचा चेंडू टाकण्यासाठी. ऑफ चेंडू होता, थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू आणि चांगला चेंडू मी म्हणेन, कारण की प्रत्येक चेंडू बॅटच्या रडारमध्ये देणं म्हणजेच कुठेतरी चुकीचं आहे. तेच मात्र इथे जाणलं निमिषने. इथून जर पाहिलं तर हा चेंडू डॉट आलाय आणि धावसंख्या अजूनही 27 वर थांबले. 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पाहतोय पुढील चेंडू षटकातील जर पाहिलं तर हा 4था चेंडू असेल. उडवलाय चेंडूला, चेंडू हवेत आहे, बराच काळ हवेत पॉइंट क्षेत्रामध्ये. जोपर्यंत फिल्डर पोहोचेल, धीरज फिल्डिंग करेल, फेकेल, तोपर्यंत इथून 2 धावा कंप्लीट करतायत. या दुहेरी धावेने धावसंख्या 2 ने वाढेल. 29 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे, ते म्हणजेच एकंदरीत 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता. थँक्यू व्हेरी मच. 14 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा निमिष हर्षिक साठी असेल हा चेंडू. हो, चेंडू हवेत आहे. इथे चान्स तर आलाय, परंतु यस कॅरी देखील केलाय चेंडूला. चांगला जज या ठिकाणी पाहायला मिळाला. इथून हर्षिकची जर पाहिली तर खेळी संपुष्टात येताना, समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. सॉरी, 13 चेंडू शिल्लक आहेत. एक चेंडू अजूनही बाकी आहे या षटकातील. 13 चेंडू आणि 25 धावा पाहतोय आपण समीकरण. इथून आपण पाहतोय चांगला प्रयत्न होता, समोरच्या दिशेने केलाय. लॉंग ऑन क्षेत्रातील क्षेत्ररक्षक जोपर्यंत फिल्डिंग करेल, फेकेल, तोपर्यंत आणखीन एक सिंगल रन्स येते. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 24 धावांची आवश्यकता, म्हणजेच 12च्या सरासरीने खेळावं लागेल. 2 षटकामध्ये 24 धावा बनवायच्या आहेत. इथून पाहतील कशा पद्धतीने खेळ होईल मैदानाच्या आतमध्ये ते देखील पाहणं गरजेचं आहे. बारा चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये 24 ची आवश्यकता. गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय उडवलाय चेंडूला इनफिल्डच्या वरून
चेंडू डीप कव्हर क्षेत्रामध्ये जातोय. तिथे आपण पाहतोय अडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय 4 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय जो काही पॉइंट टेबल असेल आपला आजच्या दिवसातील, तो पूर्णपणे कमिटी आपल्याला संध्याकाळच्या वेळेस आपण पाहतोय संघ मालकाला कळवण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. यावेळेस वेगवान चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडूवर जर पाहिलं तर इथे रन्स नाहीये, डॉट चेंडू आलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अशाच पद्धतीचे डॉट चेंडू तुम्हाला टाकावे लागतील. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 मध्ये जिंकण्यासाठी 20 धावा बनवायचे आहेत. 10 चेंडू 20 धावा. इथून आपण पाहतोय फटका तर सजवलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. फक्त एकच धाव मिळतंय आणि एकेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 35 धावा. इथून आपण पाहतोय 19 धावांची आवश्यकता आहे. अजूनही प्राइज ऑन आहे गतीश राऊतसाठी. जर षटकार मारतोय तर 500 रुपयाचं कॅश प्राइज येईल. शिव छत्रपती ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. उमरोईचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपकडून पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. यावेळेस प्रयत्न होता, बॅट फिरवली होती, परंतु एक धाव पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न आहे का? मात्र नाही. एकच धाव. 18ची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू जर पाहिले तर इथून 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 मध्ये 18. आठ चेंडू आणि 18ची आवश्यकता आहे. इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय गोलंदाज पनिश होत आहेत. वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच पाहिली जाईल. वाईड आहे. येस वाईड आहे. वाईड आहे का? रिव्ह्यू घेतलाय. ओके. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे या ठिकाणी आपण पाहू शकतायत. चेंडू जो आहे तो दुसऱ्या वाईटच्या लाईन वरून या ठिकाणी गेला. लाईट टच झालेला आहे, त्यामुळे आपण त्याचे वाईट डिलिव्हरी आहे. इथे क्लिअर आहे आणि त्याचवेळी चेंडू पाहू शकतात आपण. जी दुसरी लाईन आहे आणि त्या लाईनच्या चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 8 चेंडू 17 धावा. यावेळेस हिट केला आहे. चांगला हिट, बिग हिट. चेंडू निघून जातोय. सीमा रस्तेदार येतोय चौकार. 4. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलून जाईल. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये 13ची आवश्यकता. 7 मध्ये 13. इथून आपण पाहतोय 7 मध्ये 13 आहेत. सात मध्ये 13. इथून हिट केलाय. बिग हिट झाला. चेंडू जाईल. ओहो, आउट ऑफ द बॅक. होतोय षटकार. 6 धावा. क्या बात आहे. सहा चेंडू आणि 7 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 6 चेंडू 7 धावा.
इथून पाहतो आपण धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 47 धावा. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 7 धावा. प्राइज अजूनही ऑन आहे. गतीसाठी आपण पाहतोय शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विभव आलाय. पहिला चेंडू जर पाहिला तर इथून आपण पाहतोय टस करून खेळण्याचा प्रयत्न होता गतीशाचा, परंतु चेंडू समजला नाही. डॉट चेंडू जातोय. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 मध्ये 7 ची आवश्यकता. विभवला आपण पाहतोय. चला मॅच ऑन करा पुन्हा एकदा. पहिला चेंडू जर पाहिला तर डॉट आलाय. इथून आपण पाहतोय 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 मध्ये 7 ची आवश्यकता आहे. षडापणे चेंडू पीक केलाय चांगल्या पद्धतीने चेंडूला. इथे मात्र पॉइंट आणि जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खेळून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. 4 धावा. 3 पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. 4 चेंडू आणि आता मात्र 3 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 3 धावा. जी मॅच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खूप बॅकफुटला होती टीम अल्लारी संघ. आणि या 2 फलंदाजांनी काही कमालीची फलंदाजी केली. गतीश राऊत आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर रोनक स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. इथे रन्स मिळणार नाही. 3 मध्ये 3 बनवायचे आहेत अजूनही जिंकण्यासाठी. 3 मध्ये 3 पाहतोय आपण. इथून आपण पाहतोय गतीश 3 मध्ये 3 बनवायचे आहेत. स्टेप आउट करून खेळलाय. अलगद खेळलाय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट होतील का? 1 धाव तर पूर्ण केले. दुसरी धाव घेताना इथे 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. स्कोर इज लेवल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून जर पाहिलं तर फक्त 1 धाव दूर असेल आपल्या विजयाच्या. अजूनही प्राइज ऑन आहे. जर षटकार मारतोय गतीश राऊत तर 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल त्याला. इथून आपण पाहतोय या सामन्याने जर पाहिलं तर बरेचसे समीकरण आहे ते पूर्णपणे चेंज होऊन जाईल. ज्या पद्धतीने विचार केला होता की अल्लारी संघ हा सामना सहज पराभूत होईल, परंतु पहा काय कमालीची इथून पाहतोय सिंगल साठी गेलाय. सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट करतायत. आणि यावेळेस जर हा चौकार जाईल का ते देखील पाहणं गरजेचं आहे. चौकार गेलाय आणि या चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर धावफलक जाऊन बसतोय तब्बल 56 धावा. मॅच इथून जर पाहिलं तर आजच्या दिवसाचा शेड्यूल संपलाय. अंपायर चेंडू घेऊन यायचं जरा प्लीज. कलेक्ट करायचा चेंडू विनंती असेल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. आणि